सुरक्षा तुमची, जबाबदारी आमची। राजयोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाऊंड अगदी योग्य दरात करून मिळेल। एक नंबर क्वालिटीचे काम, तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार। स्लाइडिंग गेट, पोल्ट्री शेड, जनावरांचे शेड, कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो। तेव्हा आजच संपर्क करा 8793249002। सुरक्षित रहा, आनंदी रहा। औदुंबरच्या डोहात रंगला बोटींचा थरार। तालुका आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यक्रम। सांगली जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे कृष्णा नदीला निर्माण होणारी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणे याबाबत पलूस तालुका प्रशासन सज्ज झाला असून नुकतेच याबाबतचे धडे कृष्णा काठच्या नागरिकांना देण्यात आले। यामध्ये भिलवडी, अंकलखोप, सुकवाडी, नागठाणे, चोपडीवाडीसह परिसरातील पूर पट्ट्यातील नागरिकांनी प्रात्यक्षिकांचा अनुभव घेतला। कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पाण्यातून बाहेर पडताना कोणती काळजी घ्यायची याबाबत पोलीस प्रशासन व NDRFच्या टीमने औदुंबर येथे कृष्णा नदी पात्रामध्ये आपत्कालीन प्रात्यक्षिके केली। औदुंबर येथे महसूल विभाग, पोलीस विभाग व NDRF, आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आलं। तत्पूर्वी श्री दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर यांच्या वतीनं NDRF व पोलिसांचा श्रीचरण प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं। पोलीस प्रशासन व NDRF यांनी बोटीच्या सहाय्याने कृष्णा नदी पाणीपात्रामध्ये दूरपर्यंत जाऊन पात्राची पाहणी केली। NDRFचे सुशांत कुमार शेट्टी यांनी संबंधित कार्यक्रमात NDRF टीमला सूचना देत उपस्थितांना प्रात्यक्षिकांबाबत मार्गदर्शन केलं। प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार दीप्ती रिठे, नायब तहसीलदार आसमा मुजावर, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील, कृष्णा काठचे देवदूत नितीन गुरव यांनी स्वतः संयंत्र बोटीमध्ये बसून नदी पाणीपात्राचा आढावा घेतला। यावेळी पलूस नगर परिषद CEO निर्मला राशीनकर, मंडल अधिकारी अनिल हांगे, ग्रामविस्तार अधिकारी दिनेश खाडे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, तलाठी सोमेश्वर जायभाय, ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे, आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता मुळे, डॉक्टर अनिल सूर्यवंशी, भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर कांबळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कर्मचारी वर्ग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, श्री दत्त देवस्थान समितीचे पदाधिकारी, परिसरातील विविध गावातील विविध संस्था, संघटना व ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज औदुंबर येथे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये NDRF सांगली आणि या ठिकाणचे लोकल यांच्या मदतीनं या ठिकाणी आज प्रात्यक्षिक या ठिकाणी घेण्यात येत आहे। संभाव्य पूर परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन आज या ठिकाणी जी नदीकाठची गावं आहेत त्या नदीकाठच्या गावातले सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, सर्व लोकलचा स्टाफ, त्याचबरोबर तालुक्याचे सर्व तालुकास्तरीय अधिकारी या ठिकाणी या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत। संभाव्य पूर परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आपली काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने NDRFचे जे या ठिकाणी टीम आहे त्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक या ठिकाणी दिलेले आहेत। सर्व पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, तसेच पट्टीचे पोहणारे व रेस्क्यू टीममध्ये जे या ठिकाणी समाविष्ट असणारे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। थँक्यू। बोला। आज रोजी औदुंबर या ठिकाणी जी भविष्याची पूर परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरं जाण्यासाठी लोकांचा जीव कशा पद्धतीने वाचवावा किंवा इतर जी नैसर्गिक आपत्ती आणि जी परिस्थिती उद्भवणार आहे तर बुडणाऱ्या लोकांना कशा प्रकारे वाचवता येईल याचं प्रात्यक्षिक आज या ठिकाणी आयोजित केलं आहे। माननीय प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार मॅडम, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सर्व तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील हे सर्व विभागाचे अधिकारी, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्व समक्ष हा जो प्रात्यक्षिकचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे आणि आम्ही देखील प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेत आहोत आणि पूर परिस्थितीत आम्ही सर्व सज्ज आहोत। प्रशासन सर्व जनतेला आव्हान आहे की कोणी घाबरण्याची
काही आवश्यकता नाही, आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत. धन्यवाद.